नमस्कार, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आपल्याला माहितीच आहे की हॅलो डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, अभिवादनशीलस्य अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम आयुर्विद्या यशोबलम. म्हणजे मित्रांनो, जे नेहमी गुरुजनांचा आदर करतात, अभिवादन करतात त्यांना, किंवा वयोवृद्धांची ज्येष्ठ नागरिकांची सेवा करतात, तर त्या व्यक्तींमध्ये ह्या चार गोष्टी नेहमी वाढतात. जसं की त्यांचं आयुष्य वाढतं, त्यांची विद्या वाढते, त्यांचं यश वाढतं आणि त्यांचं बल वाढतं. बरोबर मित्रांनो, सुभाषितामध्ये जे आहे ते गुरुजनांचं ऐकण्याविषयी सांगितलेलं आहे, ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेविषयी सांगितलेलं आहे. तर आजचे जे आपले जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल. आजचा आपला विषय पाहूया. आजचा आपला विषय आहे श्रवण दोष समस्या आणि उपाय. श्रवण दोष समस्या आणि उपाय म्हणजेच हिअरिंग लॉस या समस्येविषयी आणि त्याच्या समाधानाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला श्रवण आणि भाषा तज्ञ असे श्री मृदुल राऊत आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार निखिल सर, थँक्यू. मित्रांनो, मृदुल सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो. श्री मृदुल चंद्रकांत राऊत, आपण श्रवण आणि भाषा तज्ञ आहात. सरांच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मृदुल सरांनी परदेशातील मँचेस्टर विद्यापीठात MSc केलंय. ऑडिओलॉजी या विषयामध्ये पदवी मिळवलेली आहे. पुढे आपण भारतीय विद्यापीठ मधून BASLP म्हणजेच बॅचलर इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी ही पदवी देखील प्राप्त केलेली आहे. सरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत आणि सरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहेत. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सरांनी बक्षिसं पटकावलेली आहेत. जसं परदेशातील ते मँचेस्टर विद्यापीठ होतं तर तिथे एक स्पर्धा असते, व्हेंचर फर्दर बिझनेस स्टार्टअप प्राइज 2018. या स्पर्धेचे सर उपविजेते देखील आहेत आणि 2018 पासून सर मृदुल इलेक्ट्रॉनिक्स या संस्थेमध्ये ऑडिओलॉजी विभागातील डायरेक्टर म्हणजे संचालक म्हणून देखील कार्यभार सांभाळत आहे. असे बहुगुणी व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आजच्या महत्वपूर्ण अशा विषयावर. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. मृदुल सर, पुन्हा एकदा स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे श्रवण दोष समस्या आणि उपाय. तर पहिला प्रश्न आम्हाला सांगा की हे श्रवण दोष हिअरिंग लॉस म्हणजे नक्की काय ते आम्हाला सांगा. हिअरिंग लॉस म्हणजे तुम्हाला आवाज ऐकायची जी क्षमता आहे ती हळूहळू कमी होणं. यामध्ये एकतर एकदम थोडे थोडे आवाज कमी ऐकायला येणं किंवा पूर्णतः ऐकायला कमी येणं हे असू शकतं. ह्यामध्ये हा हिअरिंग लॉस कोणालाही येऊ शकतो. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हा हिअरिंग लॉस होऊ शकतो. तसेच एका कानामध्ये किंवा दोन्ही कानामध्ये हिअरिंग लॉस होऊ शकतो. श्रवण लॉस हिअरिंग लॉस होण्याचे प्रमाण हे कधी कधी जास्त असते, कधी कधी कमी असतं. उदाहरणार्थ, काही व्यक्तींना फक्त थोडे छोटे छोटे आवाज ऐकायला येत नाहीत. अपार्ट फ्रॉम दॅट त्यांचं कम्युनिकेशन हे प्रॉपर होतं. काही व्यक्तींना अजिबात ऐकायला येत नाही. सो ह्या प्रकारे हिअरिंग लॉस हा एकदम कमी ऐकायला येण्यापासून काहीच न ऐकण्याला येण्यापर्यंत पसरलेला असतो. त्याला इंग्लिशमध्ये आपण माइल्ड टू प्रोफाउंड हिअरिंग लॉस असं म्हणतात. फारच सुंदर. आणि मृदुल सर, हे जे हिअरिंग लॉस आहे त्याचे काही प्रकार आहेत का, किंवा किती प्रकार आहेत ते पण जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. हिअरिंग लॉसचे निश्चितच प्रकार आहेत. हा हिअरिंग लॉस हा 3 प्रकारामध्ये मोडला जातो. पहिला प्रकार ज्याच्यामध्ये बाह्य कान आणि मधला कान. बाह्य कान म्हणजे आपला हा कानाचा जो पिन्ना असतो तो, आणि आपला हा इयर कनाल असतो तो, आणि त्याच्यामध्ये सर्वांनी ऐकलंच असेल कानाचा पडदा आणि कानाची हाड. हा प्रकार हे बाह्य कान आणि मधल्या कानामध्ये येतात. जेव्हा ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा त्रास निर्माण होतो तेव्हा त्या हिअरिंग लॉस होतो. त्याला आपण मिडल लेअरचा हिअरिंग लॉस, त्याला कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस म्हणतो. यामध्ये याची कारणं विविध प्रकारे असू शकतात. जसं की कानामध्ये पाणी जमणे, कानामध्ये मळ असणं, कानाच्या पडद्याला होल होणं किंवा कानाच्या हाडांची जी साखळी असते ती तुटणं, यासारख्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो.
यामध्ये जेव्हा आपल्याला ऐकायला येतं तेव्हा कानातून आवाज जाताना जो आतला कान असतो, ज्याला आपण इनर इयर म्हणतात, त्यामध्ये जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो, म्हणून याला आपण कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस असे म्हणतो. दुसऱ्या प्रकारामध्ये बेसिकली कानाचा जो आतला भाग असतो, ज्याला आपण कॉक्लिया किंवा त्याला पुढे जी कनेक्टिंग असते ती नव जी ब्रेनपर्यंत जाते, या दोन्हीमध्ये त्रास निर्माण होतो आणि त्याच्यामुळे हिअरिंग लॉस क्रिएट होतो. त्याला आपण सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस म्हणतात. जनरली हा हिअरिंग लॉस कायमस्वरूपी असतो आणि त्याचे कारणे पुढील प्रकारे असतात. वृद्धत्वामुळे होणारा हिअरिंग लॉस, त्याच्यानंतर अनुवंशिकतेमुळे होणारा हिअरिंग लॉस, जर तुम्ही गोंधळाच्या ठिकाणी सारखे काम करत असाल किंवा गोंधळाच्या ठिकाणी तुमचं एक्सपोजर जास्त असेल तर त्यामुळे होणारा हिअरिंग लॉस, त्याच्यानंतर कानाला किंवा डोक्याला होणारी दुखापत, याच्यामुळे हा हिअरिंग लॉस होऊ शकतो. तिसरा प्रकार असतो हा या पहिल्या 2 प्रकारांचा मिक्सचर असतो, ज्यामध्ये आतला कान, बाह्य कान आणि मधला कान ह्या तिन्हीमधला कुठलेही 2 पार्ट अफेक्टेड असतात आणि त्याच्यामुळे जो श्रवणदोष होतो त्याला आपण मिक्स्ड हिअरिंग लॉस म्हणतो. फारच सुंदर. मृदुल सर आपल्याला सहज सोप्या भाषेमध्ये श्रवण दोषाविषयी, त्याचे प्रकार किती आहे, काय असतं त्याविषयी माहिती देत आहे. तर सर आम्हाला हे देखील सांगा की एखाद्या व्यक्तीमध्ये श्रवण दोष आहे किंवा आढळल्यास तो त्याची चाचणी कशी करतात त्याविषयी देखील आम्हाला सांगा. श्रवण दोष तपासण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या आहेत. त्यामध्ये पेशंटचं वय काय आहे हे मॅटर करतं आणि त्याच्यानुसार आपण चाचणी कुठली करावी हे ठरवतात. समजा पेशंट लहान असेल आणि त्याला श्रवण दोषाच्या काही समस्या असतील तर त्यासाठी बेरा ही टेस्ट केली जाते. बेरा म्हणजे बेनस्ट्रोक इव्होक ऑडिओमेट्री रिस्पॉन्स ऑडिओमेट्री. ह्यामध्ये बेसिकली ही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे. यामध्ये पेशंटचा समावेशाची आवश्यकता नसते. ह्यामध्ये आपण एका साऊंडप्रूफ रूममध्ये लहान बाळाला झोपवलं जातं आणि हेडफोनद्वारे त्याला आपण विविध इंटेन्सिटीचे साऊंड दिले जातात आणि आपण प्रत्येक साऊंडला मेंदूकडून काय रिस्पॉन्स येतो हा कलेक्ट केला जातो आणि त्यानुसार आपण डिसाईड करतो की त्या बाळाला हिअरिंग लॉस आहे की नाही आहे. दुसरी टेस्ट असते जी अडल्ट म्हणजे मोठे माणसं किंवा वयोवृद्ध माणसं त्यांच्यासाठी केली जाते. सो त्यामध्ये त्या टेस्टला म्हणतात प्युअर ऑडिओमेट्री. त्या टेस्टसाठी आपण एका साऊंडप्रूफ रूममध्ये पेशंटला बसवलं जातं, हेडफोन लावून त्यानुसार त्यांना आपण वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये आणि वेगवेगळ्या इंटेन्सिटीमध्ये आवाज दिले जातात आणि त्या आवाजानुसार त्या पेशंटला लहानातलं लहान किती ऐकायला येते ते चेक केलं जातं आणि अकॉर्डिंग टू दॅट एक ग्राफ तयार होतो. त्या ग्राफला प्युअर टोन ऑडिओमेट्री म्हणतात आणि त्या ग्राफनुसार आपण डिसाईड करतो की पेशंटला हिअरिंग लॉस आहे की नाही आहे आणि जर हिअरिंग लॉस असेल तर त्याला किती डिग्रीचा हिअरिंग लॉस आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की हिअरिंग लॉस माइल्ड असू शकतो, मॉडरेट असू शकतो, मॉडरेटली सिव्हिअर असू शकतो किंवा सिव्हिअर आणि प्रोफाऊंड हे वेगवेगळे डिग्री ऑफ हिअरिंग लॉस आहेत आणि कुठल्या टाईपचं हिअरिंग लॉस आहे. जसं मागे सांगितल्याप्रमाणे कंडक्टिव्ह आहे की सेन्सरी न्यूरल आहे की मिक्स्ड हिअरिंग लॉस आहे, हा प्रकार आपण फाइंड आउट करू शकतो. तिसऱ्या टेस्टमध्ये टेस्टचं नाव आहे टिम्पॅनोमेट्री. यामध्ये ज्या पेशंटला मधल्या कानामध्ये त्रास आहे त्या मधल्या कानाच्या पार्ट्सची आपण तपासणी करू शकतो. जसं की कानाचा पडदा, कानाची हाडं हे बरोबर कार्य करत आहेत की नाही हे चेक करण्यासाठी टिम्पॅनोमेट्री ही टेस्ट केली जाते. चौथी टेस्ट आहे OAE, ज्याला आपण ऑटो अकॉस्टिक एमिशन म्हणतो. या टेस्टमध्ये लहान मुलांचे जन्म झालेल्या लहान मुलाची स्क्रीनिंग टेस्ट केली जाते, जेणेकरून त्या मुलाला हिअरिंग लॉस आहे की नाही आहे हे डे 1लाच आपल्याला माहिती पडू शकतं. भारत सरकारने प्रत्येक नवजात शिशूसाठी ही टेस्ट कंपल्सरी केलेली आहे. ह्या टेस्टमधून आपल्याला हिअरिंग लॉस आहे की नाही फक्त एवढंच कळतं. ह्या टेस्टची सेन्सिटिव्हिटी भरपूर जास्त असते, त्याच्यामुळे जरा जरी गोंधळ असेल तरी पण ही टेस्ट रेफर येऊ शकते आणि जर या टेस्टमध्ये बाळ फेल झालं असेल तर त्या बाळाला आपण पहिल्या सांगितल्याप्रमाणे बेरा या टेस्टसाठी रेकमेंड केलं जातं. सो वयाची 3 महिने कंप्लीट झाल्यानंतर आपण त्या बाळाची बेरा टेस्ट करतो. सुंदर. मृदुल सर आपल्याला सहज सोप्या भाषेत आणि काय योजना आहेत, काय चाचण्या तपासण्या करणं गरजेचं आहे त्याविषयी सांगतायत आणि हिअरिंग लॉसची जे श्रवण दोष आहे त्याची तीव्रता कशी आहे, सौम्य आहे, मध्यम आहे का तीव्र आहे आणि त्याच्या प्रकाराविषयी सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.
मृदुल हिअरिंग एड सेंटर, मुख्य शाखा 435 हिंद राजस्थान बिल्डिंग, दादासाहेब फाळके मार्ग, दादर पूर्व, मुंबई महाराष्ट्र. दूरध्वनी क्रमांक 98 257 271 म्हणजेच 9820057271. इतर शाखा विलेपार्ले, वसई, नालासोपारा, ठाणे, नेरूळ आणि चेन्नई. वेबसाईट आहे http://www.mrudul.in. मृदुल हिअरिंग एड सेंटर, मुख्य शाखा 435 हिंद राजस्थान बिल्डिंग, दादासाहेब फाळके मार्ग, दादर पूर्व, मुंबई महाराष्ट्र. दूरध्वनी क्रमांक 98 257 271 म्हणजेच 9820057271. इतर शाखा विलेपार्ले, वसई, नालासोपारा, ठाणे, नेरूळ आणि चेन्नई. वेबसाईट आहे http://www.mrudul.in. मृदुल हिअरिंग एड सेंटर, मुख्य शाखा 435 हिंद राजस्थान बिल्डिंग, दादासाहेब फाळके मार्ग, दादर पूर्व, मुंबई महाराष्ट्र. दूरध्वनी क्रमांक 98 257 271 म्हणजेच 9820057271. इतर शाखा विलेपार्ले, वसई, नालासोपारा, ठाणे, नेरूळ आणि चेन्नई. वेबसाईट आहे http://www.mrudul.in. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज एका नवीन अशा विषयावर आपण चर्चा सुरू आहे, श्रवण दोषाविषयी म्हणजेच हिअरिंग लॉस विषयी, त्या समस्येविषयी, त्याचं समाधान कसं करायचं त्याविषयी आपल्याला श्रवण आणि भाषा तज्ज्ञ श्री मृदुल चंद्रकांत राऊत मार्गदर्शन करतायत. सर, तुम्ही आत्ताच आम्हाला वेगवेगळ्या तपासण्यांविषयी सांगितलं, श्रवण दोष, हिअरिंग लॉस कसा तपासायचा. तर हे कोण करतं, तपासण्या कोण करतं त्याविषयी देखील आम्हाला सांगा. हिअरिंग लॉसची चाचणी हे ऑडिओलॉजिस्ट करतात. जसं मी आधी पण सांगितलं की हिअरिंग लॉसची चाचणी ही साऊंड प्रूफ रूममध्येच केली जाते. कारण जेव्हा आपण हिअरिंग लॉसची चाचणी करतो त्यावेळी आजूबाजूचं एन्व्हायरमेंट शांत असणं भरपूर गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट ॲक्युरेट पेशंटला किती श्रवण दोष आहे हे माहिती पडतं. जसं त्यामुळे आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या लेवल, जसं सौम्य आहे की त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि त्याचे कुठले प्रकार आहेत या देखील पद्धतीने आपल्याला माहिती मिळू शकते. जेव्हा आपण ऑडिओमेट्री टेस्ट करतो त्यावेळी एअर कंडक्शन आणि बोन कंडक्शन ह्या दोन्ही प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. ज्यामध्ये पहिल्या वेळी आपण हेडफोन लावून टेस्ट केलेली असते. जेव्हा आपण त्यामध्ये आपण पूर्ण एअर कंडक्शन म्हणजे पूर्ण ऑडिटरी पाथवे चेक करतो, ज्यामध्ये कानापासून मधला कान, त्याच्यानंतर आतला कान आणि ब्रेन ह्यापर्यंत चेक केलं जातं. आणि दुसरा एक पार्ट असतो ज्याला बोन कंडक्शन ऑडिओमेट्री म्हणतात, ज्यामध्ये आपण फक्त आतला कान हा टेस्ट केला जातो. बोन कंडक्शन ऑडिओमेट्रीसाठी कानाचा जो आपला हा पार्ट आहे त्यावर एक सेन्सर, एक ट्रान्सड्यूसर ठेवलं जातं आणि त्याद्वारे आपण टेस्टिंग केली जाते. फारच छान. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला पुण्याहून फोन आला आहे. मंगल आपटे यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. मंगलताई नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. खूपच छान विषय आहे सर. पहिली गोष्ट म्हणजे गणपतीत किंवा ह्याच्यात ते डीजे लावतात तर त्याला लहान मुलांवर किंवा तान्ह्या मुलांवर खूप कानावर परिणाम होऊ शकेल असं मला वाटतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की ज्यांना मशीन लावतात की नाही हल्ली, तर ते मशीन लावल्यानंतर ते म्हणतात नकोच लावायला. मग ते मशीन थोडा वेळ तरी लावायला पाहिजे म्हणजे त्यांना ऐकू येईल. पण मग त्या मशीनचा एका कानाला थोडंसं लावलं तर ते उपयोग होईल का दोन्ही कानाला लावायला पाहिजे? फारच सुंदर असा प्रश्न आहे. मंगलताईंचा फोन आहे की काय सांगणार सर? तुम्ही फक्त एकदा क्वेश्चन रिपीट करू शकता का? त्यांचा असा प्रश्न आहे, जे तीव्र आवाजामध्ये डीजे लावले जातात त्याच्यामुळे कानाला त्रास होऊ शकतो, तर त्याविषयी तुमचं मत त्यांना हवं होतं. आणि दुसरं असं म्हणणं होतं की समजा लोकांना मशीन लावायचं नसतं किंवा तर ते एकाच कानात लावलं मशीन तर चालेल का दोन्ही कानामध्ये लावणं गरजेचं आहे, त्याविषयी तुमचं मत त्यांना हवं होतं. ओके, तर काय सांगणार? धन्यवाद मंगलाताई, फारच सुंदर क्वेश्चन विचारलेला आहे. जेव्हा गणपती किंवा दिवाळी यावेळी जेव्हा मोठे मोठे आवाज असतात त्यावेळी जर त्या आवाजामध्ये तुम्ही ठराविक काळासाठी राहिलात तर तुम्हाला हिअरिंग लॉस होण्याची शक्यता जास्त असते. जर ते एक्सपोजर अजून जास्त राहिलं तर त्यामुळे तुम्हाला परमनंट हिअरिंग लॉस देखील होऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की जेव्हा जेव्हा तुमच्याकडे असे डीजे किंवा मोठे मोठे आवाज होत असतील तर तिकडे जाणं शक्यतो टाळा. आणि जर तुम्हाला जायचंच असेल तर तुम्ही कानामध्ये इयर प्रोटेक्टेड डिव्हाइस असतात, ज्यामध्ये आपण इयर मफ्स किंवा कानामध्ये आपण काही बर्ड्स घालून जाऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला जे लाऊड नॉईजचं एक्सपोजर आहे ते कमी होऊ शकेल. दुसरा क्वेश्चन तुमचा होता रिगार्डिंग
हिअरिंग एड कानामध्ये. एकाच कानाचं हिअरिंग एड. बघा, आपल्याला देवाने 2 कान दिलेले आहेत, सो दोन्ही कानाने ऐकणं नेहमीच चांगलं असतं. जसं तुम्हाला जर दिसण्यामध्ये त्रास होत असेल तर आपण चष्मा हा नेहमी दोन्ही डोळ्यासाठी घेतो. त्याचप्रमाणे हिअरिंग एडसुद्धा दोन्ही कानामध्ये जर हिअरिंग लॉस असेल तर दोन्ही कानाला लावणं गरजेचं आहे. दोन्ही कानाला हिअरिंग एड लावल्याने त्याचे भरपूर फायदे असतात. फायदा क्रमांक 1, लोकलायझेशन, म्हणजे तुम्हाला कोण कुठल्या साईडने बोलतं हे ऐकायला बरोबर येतं. ज्यावेळी आपण एकाच कानामध्ये हिअरिंग एड लावतो त्यावेळी आपल्याला भरपूर कन्फ्युजन होतं, कारण जर कोणी तुमच्या राईट साईडने बोलत असेल आणि जर तुम्ही लेफ्ट इयरलाच हिअरिंग एड लावलं असेल तर तुम्हाला सगळे आवाज तुमच्या लेफ्ट साईडने येणार. सो तुम्हाला प्रत्येक वेळी तुमच्याशी कोण बोलतंय, हे कुठल्या साईडने बोलतं हे कळण्यामध्ये त्रास होणार. सेकंड गोष्ट, जेव्हा आपण दोन्ही कानामध्ये हिअरिंग एड लावतो तेव्हा दोन्ही कानाचा आवाज हा मेंदूपर्यंत +6 dB म्हणजे 6 dBने जास्त आवाज येतो. त्याच्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी जी मिळते ती बेटर मिळते. त्यामुळे मी नेहमी सजेस्ट करेन की ज्या व्यक्तीला दोन्ही कानामध्ये हिअरिंग लॉस आहे त्याने दोन्ही कानामध्ये हिअरिंग एड लावणं गरजेचं आहे. फारच छान. मित्रांनो, श्रवण आणि भाषा तज्ज्ञ मृदुल राऊत आपल्यासोबत आहेत. तर तुमच्या मनात श्रवण दोषाविषयी कुठलेही प्रश्न असेल तर असेच फोन करून तुम्ही प्रश्न विचारा, म्हणजे जास्तीत जास्त माहिती आपल्याला घेता येईल. तर ह्याच प्रश्नाला थोडं पुढे नेतो. तर श्रवण दोषाची कारणं काय काय असू शकतात त्याविषयी सर आम्हाला सांगा. श्रवण दोषाची कारणं मुख्यतः 2 प्रकारामध्ये मोडली जातात. पहिलं एक असतं ज्याला जन्मतः म्हणतात आणि दुसरं असतं अक्वायर्ड. सो जन्मतःमध्ये लहान मुलाला जन्मापासूनच हिअरिंग लॉस असतो. त्याची पण बरीच कारणे असतात. अनुवंशिकता किंवा आंतरकुटुंब लग्न किंवा प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन, या कारणामुळे लहान मुलाला जन्मतःच हिअरिंग लॉस असू शकतो. दुसरी गोष्ट आहे ॲक्वायर्ड हिअरिंग लॉस, ज्यामध्ये वयामानानुसार बऱ्याच माणसांना आफ्टर 50-55 इयर्स हिअरिंग लॉस होण्याची शक्यता असते. सेकंड गोष्ट, जसं आत्ताच मंगलाताईंनी प्रश्न विचारला होता की मोठ्या आवाजामध्ये असल्यामुळे. सो मोठ्या आवाजामध्ये जेव्हा आपण जास्त वेळ घालवतो त्यावेळी आपल्याला हिअरिंग लॉस होण्याची शक्यता निर्माण होते. सेकंड गोष्ट असते की कानामध्ये काही जंतुसंसर्ग झाला किंवा कानामध्ये पाणी जमलं किंवा कानाला मार लागला, या गोष्टीमुळे देखील हिअरिंग लॉस होऊ शकतो. बऱ्याच वेळी अनुवंशिकता हा देखील एक कारण असू शकतं हिअरिंग लॉसचं. आणि बऱ्याच लोकांना मेडिकेशनमुळे देखील हिअरिंग लॉस होतो. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तींची ट्युबरक्युलोसिसची ट्रीटमेंट चालू असते त्यांना जे मेडिसिन दिलं जातं त्यामुळे त्यांना हिअरिंग लॉस निर्माण होण्याची शक्यता होते. फारच छान. सर, पुण्याहून आपल्याला दुसरा फोन आलेला आहे. आनंद निमोणकर यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. आनंद दादा, आपला प्रश्न विचारा. स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. रेग्युलर चेकअपमध्ये कानाचा समावेश आहे का? बरं, रेग्युलर चेकअपमध्ये कानाच्या कानाच्या तपासणीचा समावेश आहे का याविषयी प्रश्न आहे. आणि दुसरं, कानशिलावर आघात झाल्यास काय होते? ओके. दुसरा, बोला. असे ऐकले आहे की काही न करणे हा उपाय आहे आणि त्रास झाल्यावरच कानाच्या डॉक्टरांना भेटावे, यात किती तथ्य आहे? बरं, चालेल. सुंदर प्रश्न आहे. तर आनंददादांचे प्रश्न असे आहेत की रेग्युलर चेकअप जे आपण करतो त्यात कानाची तपासणी गरजेची आहे का? दुसरा प्रश्न आहे, जे कानाला मार लागतो कधी कधी, तर त्याचा किती प्रभाव पडतो श्रवण दोषावर? आणि तिसरा प्रश्न आहे की कधी कधी आपण म्हणतो काही त्रास नाही झाला तर कशाला जायचं, त्रास झाल्यावरच तज्ज्ञाकडे गेलं पाहिजे. तर हे जे असं लोक म्हणतात तर ते किती आपण पाळलं पाहिजे त्याविषयी असा त्यांचा प्रश्न आहे. काय सांगणार? कानाची तपासणी ही रेग्युलर केलीच पाहिजे. आता प्रत्येक मेडिक्लेममध्ये फुल बॉडी चेकअप हे इन्क्लुडेड असतं आणि जेव्हा आपण फुल बॉडी चेकअप करायला जातो त्यावेळी देखील कानाची तपासणी ही केलीच जाते. त्याच्यामुळे नॉर्मल चेकअपमध्ये कानाची तपासणीचा समावेश असतो. मार लागला समजा कानाला ते किंवा आघात झाला तर, जर कानाला मार लागला किंवा कानाला काही आघात झाला तर त्यामुळे कानाचा पडदा फाटण्याची शक्यता निर्माण होते. तसेच काही वेळा आपण इयरबड्स वापरतो, ज्या क्लिनिंग बर्डमुळे ही देखील कानाचा पडदाला होल होण्याची किंवा आघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला कानाला काही मार लागलेला आहे किंवा काही त्रास होतो आहे तर कान नाक घसा तज्ज्ञाला भेट देणं आवश्यक असतं. तिसरं त्यांचं असं होतं की काही न करणं कितपत योग्य आहे, त्रास झाल्यावरच फक्त तज्ज्ञांकडे जायचं, तर ही विचारधारा कितपत योग्य आहे? जनरली सगळ्यांची विचारधारा हीच असते, पण मी रेकमेंड करेल की आपलं वय एकदा 45 क्रॉस झाल्यानंतर आपण कानाची तपासणी रेग्युलर करून घेतली पाहिजे. बिकॉज 45-50 नंतर हिअरिंग लॉस व्हायला सुरुवात होते. हळूहळू हिअरिंग लॉस होतो. आपण
जनरली घरामध्ये मोठ्याने बोलतो, त्याच्यामुळे आपल्याला ते सहसा लक्षात येत नाही. पण जेव्हा तुम्ही रेग्युलर तपासणी करतात तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये हिअरिंग लॉसची सुरुवात झाली आहे की नाही हे कळतं आणि त्याच्यानुसार तुम्ही हिअरिंग लॉस मॉनिटर करू शकतात आणि ते थांबवण्यासाठी किंवा त्याचा स्पीड कमी करण्यासाठी काय उपाययोजना करू शकतात हे देखील डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकतात. फारच छान मृदुल सर. आता आम्हाला सांगा, तुम्ही चाचण्यांविषयी सांगितलं, नंतर वेगवेगळी कारणं आपण पाहिली, तर एकदा निदान झाल्यावर पुढे काय करायला हवं त्याविषयी देखील आम्हाला मार्गदर्शन करा. सो जेव्हा हिअरिंग लॉसचं निदान होतं तेव्हा तो हिअरिंग लॉस कुठल्या टाईपचा आहे हे भरपूर इम्पॉर्टंट असतं. जर त्याच्यामध्ये मधला कान किंवा बाहेर कानाचा प्रॉब्लेम असेल तर आपण त्यांना बेसिकली ENT डॉक्टरकडे रेफर करतो. सो त्यांचं मॅनेजमेंट हे सर्जरीद्वारे होऊ शकतं. पण जेव्हा कुठल्या पेशंटला सेन्सरी न्यूरल म्हणजे आतल्या कानाचा हिअरिंग लॉस असेल त्यावेळी त्यांना ENT डॉक्टरद्वारे मॅनेज करणं डिफिकल्ट होऊन जातं. सो त्यावेळी श्रवणयंत्र किंवा कॉक्लिअर इम्प्लांट या 2 गोष्टींचा द्वारे आपण त्यांचं मॅनेजमेंट करू शकतो. ज्या रुग्णांना श्रवणयंत्राने ऐकायला येत नाही त्यांच्यासाठी कॉक्लिअर इम्प्लांट ही सर्जरी उपलब्ध आहे. हिअरिंग एड लावल्याने मोस्ट ऑफ द पीपल ज्यांना हिअरिंग लॉस आहे त्यांचा त्रास सॉल्व होऊ शकतो. पण जर त्यांचा त्रास सॉल्व होत नसेल तर आपण कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी करतो. फारच छान. महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर पुण्यातून आपल्याला फोन आहे. गणेश यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. गणेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज बंद करा म्हणजे स्पष्ट आम्हाला प्रश्न कळेल. हा सर, माझा प्रश्न आहे की माझ्या मुलाला जन्मता त्याला बोलता येत नाही, ऐकायला येत नाही, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? बरं. त्याचे ऐकाचे जो यंत्र आहे तो पण यंत्र मी आणलंय. बरं. पण त्याच्याने काही सक्सेस होत नाही, म्हणजे बिलकुलच बोलता येत नाही, ऐकायला येत नाही. बरं. जन्मतःच असं आहे. हा, जन्मतःच. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. गणेश दादांचा असा प्रश्न आहे की बाळाला जन्मतःच बोलता येत नाहीये, ऐकायला येत नाहीये, यंत्र पण त्यांनी घेतलंय, तर त्या यंत्राचा पण फायदा होत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये काय करावं असा त्यांचा प्रश्न आहे. काय सांगणार? धन्यवाद गणेश दादा तुमच्या प्रश्नासाठी. पहिली गोष्ट, आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की जर बाळाला तुमच्या प्रॉपर टेस्ट केल्यानंतर हिअरिंग एड बसवल्यानंतर देखील ऐकायला येत नसेल तर कॉक्लिअर इम्प्लांट हा एक उपाय आहे. तो करण्यासाठी पहिला विविध टेस्ट कराव्या लागतात, ज्यामध्ये MRI देखील करावा लागतो. त्यामध्ये त्यांच्या कानाचं स्ट्रक्चर कसं आहे हे देखील फाइंड आउट केलं जाते. सो ह्या केसमध्ये तुम्ही कोणत्याही ENT डॉक्टरांची पुण्यामध्ये भेट घेऊ शकतात आणि त्यांच्याकडून पुढील मार्गदर्शन घेऊ शकता. फारच छान. मृदुल सर, तुम्ही मागच्या उत्तर देताना श्रवण यंत्राविषयी किंवा हिअरिंग एड विषयी सांगितलं किंवा उच्चार केला, तर ते नक्की काय असतं त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. श्रवण यंत्र म्हणजे सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर ऐकण्यासाठी मदत करणारे यंत्र, याला श्रवण यंत्र म्हणतात. श्रवण यंत्र हे बेसिकली याच्यामध्ये 3 कंपोनंट मेन असतात. त्याच्यामध्ये मायक्रोफोन, ॲम्प्लिफायर आणि रिसिव्हर. सो मायक्रोफोन हा जनरली आवाज कलेक्ट करतो आणि तो ॲम्प्लिफायरकडे पाठवतो. ॲम्प्लिफायर पेशंटच्या हिअरिंग लॉसनुसार त्या जे गेनची गरज आहे त्या प्रकारे गेन दिला जातो आणि तो आवाज रिसिव्हरकडे पास ऑन करतो आणि रिसिव्हर परत त्याचं अकॉस्टिकल आवाजमध्ये कन्वर्ट करून पेशंटला ऐकायला येतो. या सिंपल लँग्वेजमध्ये याला आपण श्रवणयंत्र असे म्हणतो. फारच सुंदर. मित्रांनो, मृदुल सर आपल्याला छान माहिती देत आहे. का नवीन विषय श्रवण दोष, समस्या आणि त्याचा उपाय, समाधान याच्यावर आज चर्चा सुरू आहे. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मृदुल हिअरिंग एड सेंटर, मुख्य शाखा 435 हिंद राजस्थान बिल्डिंग, दादासाहेब फाळके मार्ग, दादर पूर्व, मुंबई महाराष्ट्र. दूरध्वनी क्रमांक 98-257-271 म्हणजेच 9820057271. इतर शाखा विलेपार्ले, वसई, नालासोपारा, ठाणे, नेरूळ आणि चेन्नई. वेबसाईट आहे http://www.mrudul.in. मृदुल हिअरिंग एड सेंटर, मुख्य शाखा 435 हिंद राजस्थान बिल्डिंग, दादासाहेब फाळके मार्ग, दादर पूर्व, मुंबई महाराष्ट्र. दूरध्वनी क्रमांक 98-257-271 म्हणजेच 9820057271. इतर शाखा विलेपार्ले, वसई, नालासोपारा, ठाणे, नेरूळ आणि चेन्नई. वेबसाईट आहे http://www.mrudul.in.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे श्रवण दोष समस्या आणि समाधान. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्रवण आणि भाषा तज्ज्ञ मृदुल राऊत. आणि मित्रांनो, असंच तुम्ही फोन करून आम्हाला प्रश्न विचारा, असंच कार्यक्रमावर प्रेम असू द्या. लातूरहून फोन आहे सिद्धेश्वर सुरासे यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार सिद्धेश्वर दादा, आपला प्रश्न. हा नमस्कार सर. हा, सलग प्रश्न विचारा. हो हो, माझ्या वडिलांचं वय 75 आहे. बरं आणि त्यांचं ऑडिओमेट्री केलं होतं. बरं. तर त्यानुसार त्यांनी सांगितलं की तुम्हाला हिअरिंग एड वापरावं लागेल. बरं. तर त्याच्यासाठी काही दुसरा पर्याय असू शकतो का, म्हणजे दुरुस्त होऊ शकतो का कान? बरं, कान दुरुस्त होऊ शकतो का? बरं, धन्यवाद सिद्धेश्वर दादा आपल्या प्रश्नासाठी. त्यांचा असा प्रश्न आहे की वडिलांचं वय 75 आहे, ऑडिओमेट्री त्यांनी केलेली आहे आणि हिअरिंग एडचा वापर करतात, पण त्याला हिअरिंग एडला काही पर्याय असू शकतो का, असं त्यांचा प्रश्न आहे. काय सांगणार? बघा सिद्धेश्वर दादा, थँक्यू फॉर तुमचा क्वेश्चन. तुमच्या वडिलांचं वय 75 आहे आणि त्यांना हिअरिंग लॉस झालेला आहे. तर जनरली मी असं अज्युम करतोय की तो सेन्सरी न्यूरल किंवा मिक्स्ड काइंड ऑफ हिअरिंग लॉस असेल. सो ह्या प्रकारामध्ये श्रवणयंत्र हाच एकमेव उपाय आहे. श्रवणयंत्राचे डिफरंट टाईप्स आहेत, डिफरंट प्रकार आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या फीचर्स पण आहेत. जर तुम्हाला ते जे हिअरिंग एड वापरतात त्यांनी जर बेनिफिट होत नसेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा अजून अद्यावत हिअरिंग एड घेऊ शकतात, जेणेकरून त्यांना हिअरिंग एडपासून काही बेनिफिट होईल. फारच छान. मृदुल सर, आता तुम्ही प्रकाराविषयी सांगितलं, तर आम्हाला जे श्रवण यंत्राचे प्रकार आहेत, काही प्रकार आहेत का, ते प्रकार आम्हाला सांगा. आणि नंतर तुम्ही आम्हाला दाखवायला आणलेलं आहे त्या श्रवण यंत्र पण दाखवा. पहिले प्रकार आम्हाला सांगा. सो श्रवणयंत्राचे प्रकार बऱ्याच प्रकारे असतात. सो त्याच्यामध्ये 2 प्रकार मुख्यतः केले जातात. एक बॉडी वोन हिअरिंग एड आणि एक असतं कानावर घालणारं हिअरिंग एड. सो आता जर आपण हे बघितलं तर हे जे हिअरिंग एड आहे हे बॉडी वोन हिअरिंग एड आहे. सो ह्यामध्ये ही वायर या हिअरिंग एडला कनेक्टेड आहे आणि ही वायर आपण अशी कानामध्ये घालतो. या हिअरिंग एडवर ऑन ऑफ स्विच आहेत. जस्ट ट्राय करतो मी. ऑन ऑफ स्विच आहेत आणि इथे हा व्हॉल्यूम कंट्रोल आहे. सो या प्रकारे आपण हिअरिंग एड कंट्रोल करू शकतो. हे हिअरिंग एड साध्या प्रकाराचं हिअरिंग एड आहे. याला आपण ॲनालॉग हिअरिंग एड म्हणतात. या हिअरिंग एडमध्ये फारशी अशी टेक्नॉलॉजी नाही आहे, पण ज्या व्यक्तींना ऐकायला अजिबात येत नाही आहे आणि ज्यांना काही ना काही करून सोल्युशन हवं आहे आणि ज्यांना जास्त फॅन्सी सोल्युशन पण हवं नाही, त्यांच्यासाठी हे सोल्युशन परफेक्ट आहे. आता टीव्ही स्क्रीनवर आपण बघू शकतो की टीव्हीच्या रिमोट सारखं ऑन ऑफ असं बटन आहे आणि व्हॉल्यूमचं पण बटन आहे. तर असं सोपं साधं असं मशीन आहे. पुढलं कुठलं सर अजून हिअरिंग एड आणलं? दुसरा टाईप आहे हा बिहाइंड द इयर. सो हा जो प्रकार आहे याच्यामध्ये आपण हे हिअरिंग एड कानाच्या वरती घातलं जातं आणि ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची हिअरिंग एड येतात. बेसिकली ह्यामध्ये बॅटरीवालं, रिचार्जेबल अशा दोन्ही प्रकारची हिअरिंग एड येतात. इकडे व्हॉल्यूम कंट्रोल देखील आहे. सो आपण व्हॉल्यूम देखील ॲडजस्ट करू शकतो, प्लस ऑर मायनस. हे हिअरिंग एड कानामध्ये अशा प्रकारे घातलं जातं. बघूया आपण कसं घातलं जातं. कानाच्या मागे. ओके. ह्याला हे कानाच्या मागे घातलं जातं म्हणून याला बिहाइंड द इयर हिअरिंग एड असं म्हटलं जातं. बरं, फारच छान. आणि अजून कुठलं अद्ययावत? त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफाय केलेलं हिअरिंग एड आहे, ज्याला आपण रिसिव्हर इन द कनाल म्हणतो. सो हे रिसिव्हर इन द कनाल आहे. यामध्ये जो रिसिव्हर हा पार्ट आहे हा बाहेर असतो, या वायरद्वारे कानामध्ये जातो, त्यामुळे आपल्याला क्लॅरिटी बेटर मिळते. अगेन या हिअरिंग एडवर पण व्हॉल्यूम कमी जास्त करण्याचे बटन असतं. हे हिअरिंग एड कानामध्ये अशा प्रकारे घातलं जातं. बघूया आता आपण कसं घातलंय. ते कळून पण येत नाही पटकन तुम्ही घातलंय असं. हे हिअरिंग एड एवढं छोटं बनवलेलं आहे की फक्त हा जो छोटा धागा आहे तोच फक्त दिसण्यात येतो. अदरवाईज हे हिअरिंग एड अजिबात दिसण्यात येत नाही. फारच छान, फारच छान. आणि त्यानंतर आपल्याकडे छोट्यातले छोटी हिअरिंग एड पण असतात. सो त्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक थोडंसं मोठं असतं ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम कंट्रोल देखील येतो. सो त्याला ITC म्हणतात, इन टू द कनाल. सो हे हिअरिंग एड या एवढ्या साईजमध्ये येतं आणि त्वचेच्या रंगाचा असल्यामुळे येस एक्झॅक्टली त्वचेच्या रंगा असल्यामुळे हे अजिबात दिसतही नाही. कानामध्ये हे अशा प्रकारे इन्सर्ट केलं जातं. बरं, फारच छान. तुम्ही घातलेलं आहे कानामध्ये आणि
कापूस घातल्यासारखा एक फील येतो एक्झॅक्टली. किंवा हां. आता हे हिअरिंग एड माझ्या साईजचं नाही आहे, कारण हे डमी हिअरिंग एड आहे. पण जेव्हा आपण हिअरिंग एड बनवतो तेव्हा पेशंटच्या साईजनुसार बनवलं जातं, त्यामुळे त्याची फिटिंग अतिशय चांगली असते. त्याच प्रकारामध्ये अजून 2 प्रकार आहेत, ज्याला कम्प्लिटली इन द कनाल, जे अजून त्यापेक्षा छोटं आहे. ते हिअरिंग एड जे आधी दाखवलं त्याच्यापेक्षा छोटं असतं, त्यामुळे त्याच्यावर व्हॉल्यूम कंट्रोल हा नसतो. पण हा व्हॉल्यूम कंट्रोल आपल्याला मोबाईलद्वारे पण ॲडजस्ट करता येतो आणि ते कानामध्ये अशा प्रकारे फारच छान. आणि काही पेशंट असतात त्यांना अजून छोटं हिअरिंग एड हवं असतं. सो त्यांच्यासाठी कम्प्लीट इनव्हिजिबल इन द कनाल, ज्याला IIC म्हणतो, ज्यांचा 100 लेवलपर्यंत असतो, त्या पेशंटसाठी हे हिअरिंग एड कामासाठी येतं. आणि हे हिअरिंग एड CIC पेक्षा छोटं असतं, त्याच्यामुळे ते अजिबातच दिसत नाही. फारच छान. सो हे असे हिअरिंग एडचे प्रकार आहेत. आणि म्हणजे एका प्रकारे जसं आपण डोळ्यासाठी चष्मा आणि हळूहळू एकदम छोटं छोटं करत लेन्सपर्यंत आलो, तसं कानाच्या मशीनमध्ये पण एकदम छोटं छोटं आपण न दिसेल या लेवलपर्यंत आलेलो आहे. आणि ही छान तुम्ही आम्हाला दाखवलीत श्रवण यंत्र, पण ते कसं वापरायचं किंवा कधी काढून ठेवायचं, काय त्याविषयी देखील आम्हाला सांगा. जनरली जेव्हा कोणता पेशंट पहिल्यांदा हिअरिंग एड घेतो, तो त्यासाठी आम्ही एक चेकलिस्ट दिलेली असते. कारण आपल्याला कानामध्ये काही ठेवण्याची सवय नसते, सो आम्ही प्रत्येक पेशंटला 2-2 तास हिअरिंग एड मॉनिटर करायला सांगतो. सो सकाळी 2 तास, नंतर 2 तास ब्रेक, नंतर परत 2 तास हिअरिंग एड वापरायला सांगतो आणि मग परत 2 तासा ब्रेक, नंतर परत 2 तास. सो त्यामुळे काय होतं की त्यांना कानामध्ये काहीतरी ठेवण्याची सवय होते. सेकंड गोष्ट, हे हिअरिंग एड जनरली पेशंट झोपताना काढून ठेवतात, आंघोळ करताना किंवा तोंड धुताना काढून ठेवतात. हिअरिंग एडची निगा तुम्हाला व्यवस्थित राखावी लागते, कारण कानामध्ये मळ असतो. हा जेव्हा आपण कानामध्ये हिअरिंग एड घालतो तेव्हा हिअरिंग एडला मळ लागून येतो, सो तो रेग्युलर तुम्हाला साफ करावा लागतो. आणि याला जोडून विचारतो, साधारण आयुष्य किती असतं एखाद्या जे श्रवण यंत्र आहे त्याचं? नवीन हिअरिंग एडचं आयुष्य हे साधारणपणे 3 वर्ष असतं. हिअरिंग एडची वॉरंटीज 2 वर्षाची असते. सो 2 वर्षामध्ये हिअरिंग एडला काही झालं, जर मॅन्युफॅक्चरिंग कुठलाही डिफेक्ट असेल तर तो वॉरंटीमध्ये कव्हर होतो. हिअरिंग एडचं आयुष्य आपण 4 ते 5 वर्षापर्यंत वाढवू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला हिअरिंग एडची निगा व्यवस्थित राखावी लागते. जसं की तुम्ही त्याला कसं हाताळतायत, तुम्ही त्याचं व्यवस्थित क्लिनिंग करत नाही. मी आधीच सांगितलं, आत्ता जस्ट सांगितलं की जर हिअरिंग एडमध्ये आपल्या कानाचा मळ लागत असेल तर तुम्ही तो रेग्युलर क्लीन करतायत की नाही करतायत. सेकंड गोष्ट, तुम्ही तुमच्या ऑडिओलॉजिस्टकडे रेग्युलर फॉलोअप व्हिजिट करतायत की नाही करतात. कारण ज्यावेळी तुम्ही हिअरिंग एड घेता तेव्हा तुमचे ऑडिओलॉजिस्ट ऑडिओलॉजिस्टबरोबर रेग्युलर फॉलोअप केल्याने ते तुमच्या हिअरिंग एडची क्लिनिंग आणि सर्व्हिसिंग नियमित करत राहतात आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हिअरिंग एडचं आयुष्य 4 ते 5 वर्षापर्यंत वाढवू शकतात. फारच छान. सर, या वळणावर आपल्याला यवतमाळहून फोन आहे. भारतीताईंचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार भारतीताई, आपलं स्वागत. सलग प्रश्न विचारा, टीव्हीचा आवाज बंद करा. हो, ठीक आहे. माझा प्रश्न असा आहे की बोला, सलग बोला. माझा प्रश्न असा आहे की आपण इयरफोन किती वेळपर्यंत लावू शकतो आणि तो लावल्यामुळे काही श्रवण दोष उत्पन्न होतात का जास्त वेळ असल्यामुळे? बरं, फारच सुंदर प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. तर आपण हे जे श्रवण यंत्र आहे ते किती वेळ लावू शकतो आणि तो लावल्यामुळे काही दोष होतो का किंवा काही त्यांचा त्रास होऊ शकतो का, असा त्यांचा प्रश्न आहे. श्रवणयंत्र तुम्ही कितीही वेळ लावू शकता. सुरुवातीच्या टायमाला जसं मी म्हणालो की यूज टू होण्यासाठी तुम्हाला नियमित वेळाने ब्रेक घेणं गरजेचं आहे. पण एकदा तुम्ही यूज टू झालात की तुम्ही श्रवणयंत्र कितीही वेळ वापरू शकतात. ते वापरल्याने तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. आमच्याकडे असे बरेच पेशंट आहेत जी लहान मुलं आहेत ज्यांना लहानपणीपासून ऐकायला येत नाही. ते 16-16, 17-17 तास हिअरिंग एड वापरतात, त्यांना काहीही त्रास होत नाही. सो श्रवणयंत्र वापरण्यावर, किती तास वापरण्यावर काहीही निर्बंध नाहीत. फारच छान मित्रांनो, सुंदर प्रश्न विचारताय तुम्ही. त्याच्यामुळे आपला जो आजचा विषय आहे तो सार्थक होतोय आणि आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळतंय या विषयाविषयी. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पात्र आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
मृदुल हिअरिंग एड सेंटर, मुख्य शाखा 435 हिंद राजस्थान बिल्डिंग, दादासाहेब फाळके मार्ग, दादर पूर्व, मुंबई महाराष्ट्र. दूरध्वनी क्रमांक 98257271 म्हणजेच 9820057271. इतर शाखा विलेपार्ले, वसई, नालासोपारा, ठाणे, नेरूळ आणि चेन्नई. वेबसाईट आहे http://www.mrudul.in. मृदुल हिअरिंग एड सेंटर, मुख्य शाखा 435 हिंद राजस्थान बिल्डिंग, दादासाहेब फाळके मार्ग, दादर पूर्व, मुंबई महाराष्ट्र. दूरध्वनी क्रमांक 9820757271 म्हणजेच 9820057271. इतर शाखा विलेपार्ले, वसई, नालासोपारा, ठाणे, नेरूळ आणि चेन्नई. वेबसाईट आहे http://www.mrudul.in. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपल्या सोबत श्रवण आणि भाषा तज्ञ श्री मृदुल चंद्रकांत राऊत आहेत. आणि आजचा आपला विषय आहे श्रवण दोष, हिअरिंग लॉसच्या समस्या काय, त्याच्यावर समाधान काय, श्रवण यंत्राविषयी आपण माहिती घेतली. सर, पुढला प्रश्न असा आहे की एखाद्याने श्रवण दोष आहे कळलं पण नाही वापरायचं ठरलं तर पुढे काय त्रास होऊ शकतो त्याविषयी मला सांगा. श्रवण यंत्र न वापरण्याचे बरेच त्रास आहेत. पहिला त्रास जसा की तुमच्या घरच्यांबरोबरचं संभाषण अफेक्ट होऊ शकतं. तुमचे जे नातलग आहेत किंवा तुमचे नातवंड आहेत त्यांच्याबरोबर संभाषण करणं हे देखील तुम्हाला डिफिकल्ट होऊ शकतं. फोनवर कम्युनिकेशन करणं डिफिकल्ट होऊ शकतं. त्यानंतर तुमचा जो हिअरिंग लॉस आहे त्याचा जो वाढण्याचा वेग आहे तो कायम राहतो. त्याच्यामुळे तुमचं हिअरिंग डिटोरिएशन फास्ट होतं. तुमच्या हेल्थवर आणि सोशल लाईफवर इम्पॅक्ट त्याचा भरपूर होतो. कारण तुम्ही सहजाही तुम्हाला जर ऐकायला येत नसेल तर तुम्ही बाहेर जाणं टाळतात. त्याच्यामुळे तुमची सोशल लाईफ अफेक्ट होते. तुमचा कॉग्निटिव्ह डिक्लाइन होऊ शकतो. कॉग्निटिव्ह डिक्लाइन म्हणजे जेव्हा तुम्हाला आवाज येतो तेव्हा तुमच्या ब्रेनला कंटिन्युअस स्टिम्युलस मिळत राहतो. पण जेव्हा तुम्ही ऐकतच नसाल तेव्हा तुमच्या ब्रेनला स्टिम्युलस मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला कदाचित डिप्रेशन देखील होऊ शकतो. सो या सर्व गोष्टींमुळे हिअरिंग एड लावणं हे नेहमीच फायद्याचं असतं. फारच छान सर मार्गदर्शन करताय. या वळणावर आपल्याला अजून एक फोन आहे सर. शीला ताई यांचा फोन आहे, बीडहून फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार शीला ताई, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा, सलग विचारा. हॅलो. हा, माझ्या कानाला तीन वर्ष झालं मला ऐकायला येत नाही दोन्ही कानाने, म्हणजे 50% येत आहे. बरं. हो. हा. आणि मला ॲलर्जीचा त्रास आहे, सर्दीचा. ॲलर्जीचा त्रास आहे, सर्दीचा त्रास आहे आणि दुसरं काय नाही, पण सर्दीच्या त्रासामुळे मी गोळ्या औषध नेहमीच घेते, समजा स्प्रे वगैरे. बरं बरं बरं. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. शीलाताईंचा असा प्रश्न आहे की 3 वर्षापासून त्यांना ऐकायला येत नाही, म्हणजे साधारण 50%च ऐकायला येत आहे. त्यांना वारंवार सर्दीचा त्रास होतो, ॲलर्जीचा त्रास आहे. तर काय करावं, काय मार्गदर्शन करणार? शीलाताई, धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी. जर तुम्हाला सर्दीचा त्रास आहे तर मी असं अज्युम करतोय की तुम्हाला मधल्या कानाचा पण त्रास असू शकतो आणि तुम्हाला 50% हिअरिंग लॉस, तसंही 50% हिअरिंग लॉस आहे. सो तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही तुमच्या जवळच्या कुठल्या ऑडिओलॉजिस्टकडे जाऊन कानाची परत एकदा तपासणी करून घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या मधल्या कानामध्ये एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे की नाही आहे हे फाइंड आउट करू शकतात. आणि जर तुमच्या मधल्या कानामध्ये प्रॉब्लेम असेल आणि तुमच्या नसेला काहीही त्रास नसेल तर तुम्ही ENT डॉक्टरला व्हिजिट करून त्याचं मॅनेजमेंट करून घेऊ शकता. जर डॉक्टरांनी तुम्हाला सर्जरी सजेस्ट केली तर तुम्ही त्याच्याबरोबर गो अहेड करून तुम्ही तुमचा त्रास कायमस्वरूपी कमी करू शकतात. फारच छान. म्हणजे कान नाक घसाचे जे डॉक्टर असतात त्यांचं मत घेणं पण गरजेचंच आहे असं आपण अधोरेखित करूया. सोबत सर, असं समाजामध्ये आपण थोडं श्रवण यंत्र वापरण्यामध्ये थोडा मनामध्ये संकोच पण येतो काही लोकांचा, तर याविषयी काय सांगणार तुम्ही? बघा, हिअरिंग एड आहे हे सर्वसामान्य लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. भारतामध्ये जर बघितलं तर आपल्या पूर्ण पॉप्युलेशनच्या 6.3% लोकांना हिअरिंग लॉस आहे आणि त्या 6.3%मधून हार्डली 2 ते 5% पेशंट हिअरिंग एड वापरत आहेत. सो हिअरिंग एड वापरण्यामध्ये भारतातील लोक अजूनपर्यंत त्याच्यामध्ये ॲक्सेप्टन्स आलेला नाही आहे. बरेच लोकांना हिअरिंग एड घालण्याची लाज वाटते, कारण आपल्याकडे त्यांना चिडवलं जातं, डिचवलं जातं. त्यामुळे त्यांना हिअरिंग एड वापरणं नकोसं वाटतं.
पण मी असं सजेस्ट करेन की आता अद्ययावत हिअरिंग एड अशी आलेली आहेत, मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला प्रकार देखील दाखवले. सो छोटी छोटी हिअरिंग एड अवेलेबल आहेत. सो तुम्ही ती वापरून तुम्ही व्यवस्थित ऐकू देखील शकतात आणि कोणाला कळणारही नाही की तुम्हाला हिअरिंग लॉस आहे. फारच छान सर. मगाशी तुम्ही श्रवण यंत्राचे फायदे देखील सांगितले. अजून काही तुम्हाला त्यात भर घालाविषयी वाटते का? अजून काही सांगणार फायद्यांविषयी सांगायचं झालं तर तुम्हाला कोणालाही जेव्हा तुम्ही श्रवण यंत्र वापरतात तेव्हा तुम्हाला कोणालाही ते काय म्हणतायत हे रिपीट करायला सांगायला लागत नाही. तुमचं जे फोनवरचं कम्युनिकेशन आहे ते एकदम सोयीस्कर होतं. तुमची क्वालिटी ऑफ लाईफ अर्थातच ती चांगली होते. तुम्हाला जो रिस्क ऑफ डिमेन्शिया आहे ते देखील कमी होतं आणि ओव्हरऑल तुमचं सोशल लाईफ सुधारल्यामुळे तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी तुमच्या कुटुंबाशी व्यवस्थित संभाषण करू शकतात. फारच छान. आणि सहसा रुग्ण जे आहेत ते काय तक्रारी घेऊन येतात त्याविषयी देखील आम्हाला सांगा. ओके, तक्रारीचे वेगवेगळे प्रकार आहेत. सो वयानुसार चेंज होतात. समजा लहान मुलाचे पॅरेंट्स त्याला घेऊन आले तर त्यांच्या तक्रारी ह्या पुढील प्रकारे असतात की जनरली त्यांच्या नावाला रिस्पॉन्स न करणं, आवाजाच्या दिशेनं न बघणं, स्पीच क्लिअर नसणं, या सगळ्या गोष्टी लहान मुलांमध्ये आढळतात. आपण जर अडल्ट लोकांबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये वारंवार रिपीट करायला सांगणं, कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम होणं, स्पेशली गोंधळाच्या ठिकाणी कम्युनिकेशन करण्यासाठी त्रास होणं, कानामध्ये शिट्टीसारखा आवाज येणं, यासारख्या तक्रारी पेशंट घेऊन येतात. आणि असे जे तक्रारी आहेत त्याचं तुम्ही निराकरण किंवा त्रास कसा त्याचं समाधान करता? सो जेव्हा पेशंट ह्या तक्रारी घेऊन येतात तेव्हा त्यांना आपण त्यांची पूर्ण हिस्ट्री विचारतो. त्यांचं कम्युनिकेशनचं हॅबिट काय आहे, त्यांचं एन्व्हायरमेंट काय, ते राहतात कुठे, त्यांच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट कसं असतं, त्यांचं हिअरिंग एडपासून काय काय एक्सपेक्टेशन आहेत, या सर्व गोष्टींची व्यवस्थित नोंद केली जाते आणि त्यानुसार त्यांना अप्रोप्रिएट हिअरिंग एड सजेस्ट केलं जाते, जेणेकरून त्यांच्या ज्या पूर्ण तक्रारी आहेत त्या आपण सॉल्व्ह करू शकतो. जेव्हा एखाद्या पेशंटला आपण हिअरिंग एड देतो त्यानंतर त्याला रेग्युलर 2 वीकनी पहिल्या 2 आठवड्यांसाठी फॉलोअप व्हिजिट दिली जाते, जेणेकरून त्यांना हिअरिंग एडपासून काय काय बेनिफिट होतोय आणि त्यांना जर तक्रारी आहेत तर त्यांना कुठल्या कुठल्या सिच्युएशनमध्ये तक्रारी आहेत त्या आपल्याला फाइंड आउट करता येतात आणि अकॉर्डिंग टू दॅट आपण त्यांना सोल्युशन देऊ शकतो. ही डिजिटल हिअरिंग एड असल्यामुळे मोस्ट ऑफ द तक्रारींचं आपण निराकरण करू शकतो. फारच छान. आणि तुम्ही जी आता नवीन अद्ययावत जी श्रवण यंत्र आम्हाला दाखवली त्याच्यात आणि काय काय सुविधा आहेत ते पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सो मोस्ट ऑफ दिस हिअरिंग एड्स ही डिजिटल हिअरिंग एड आहेत आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, रिचार्जेबल येतं आणि बॅटरी ऑपरेटेड येतं. सो आत्ताचा ट्रेंड असा आहे की मेजॉरिटी लोक हे रिचार्जेबल हिअरिंग एडकडे बघतायत, कारण त्यांना बॅटरी चेंज करणं आणि हे करणं हे नकोसं वाटतं, त्यासाठी ते रिचार्जेबल हिअरिंगकडे बघतायत. सेकंड गोष्ट, या हिअरिंग एडमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील असते. सो आपण जसं हेडफोन लावतो, इयरफोन लावतो आणि आपल्याला मोबाईलमधून आपलं सगळं ऐकायला येतं, सेम गोष्टी आपल्याला हिअरिंग एडद्वारे पण करता येतात. सो त्यामुळे फोनवरील कम्युनिकेशन, गाणी ऐकणं, मूवीज बघणं हे देखील सोयीस्कर होऊन जातं. ह्या मोबाईल्सना ॲप कनेक्टिव्हिटी देखील येते. सो मगाशी दाखवताना मी सांगितलं की हिअरिंग एडवर व्हॉल्यूमची बटन्स असतात, पण हे जर करायचं नसेल तर आपण ॲपद्वारे देखील त्याचा व्हॉल्यूम कमी जास्त करू शकतो. तसेच बऱ्याच पेशंटची कंप्लेंट असते की त्यांना स्वतःचा आवाज हिअरिंग एड घातल्यावर घोगरा किंवा जाडा किंवा एको होतो. सो ओन व्हॉइस प्रोसेसिंग अशी एक टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये हिअरिंग एड फिट करताना आपण जे ते हिअरिंग एड घालणार आहेत त्यांचा आवाजाचं हिअरिंग एडला ट्रेनिंग दिलं जातं, जेणेकरून जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीचा आवाज हिअरिंग एडमध्ये येतो तेव्हा तो साऊंड वेगळ्या पद्धतीने प्रोसेस केला जातो आणि पेशंटला तो आवाज घोगरा, जाडा किंवा एकोसारखा वाटत नाही. ऑटोसेन्स ओएस हा देखील एक ॲडव्हान्स फीचर आहे ज्यामध्ये हिअरिंग एडमध्ये 4-5 वेगवेगळ्या प्रोफाईल सेट केल्या जातात आणि जेव्हा आपण पेशंट वेगवेगळ्या प्रोफाईलचे एन्व्हायरमेंट चेंज होतं तेव्हा हिअरिंग एडचा आउटपुट किंवा हिअरिंग एडमधून येणारा आवाज हा चेंज होतो. फारच छान मृदुल सर, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि हा नाविन्यपूर्ण अशा विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं, माहिती दिली. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचे जे हॅलो डॉक्टरची टीम आहे संघातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पुढील भागात एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत, आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.
एड सेंटर, मुख्य शाखा 435 हिंद राजस्थान बिल्डिंग, दादासाहेब फाळके मार्ग, दादर पूर्व, मुंबई महाराष्ट्र. दूरध्वनी क्रमांक 98257271 म्हणजेच 9820057271. इतर शाखा विलेपार्ले, वसई, नालासोपारा, ठाणे, नेरूळ आणि चेन्नई. वेबसाईट आहे http://www.mrudul.in.